आपण बघितलं की आपल्या बॉडीचं टेम्परेचर जे असतं ते एक ॲव्हरेज व्हॅल्यू ज्याची असते 37 डिग्री सेल्सिअस पर्यंत. तर आपल्याकडे थर्मोमीटर आहे. आपण वेगवेगळ्या टाईपचे थर्मोमीटर बघितले होते. तर हे जे आहे आपल्याकडे हे कोणतं थर्मोमीटर आहे आपल्याकडे? क्लिनिकल थर्मोमीटर आहे. त्याच्यामध्ये सुद्धा हे डिजिटल थर्मोमीटर आहे. आलं लक्षात? डिजिटल क्लिनिकल थर्मोमीटर आहे हे. तर याच्या मदतीने आपण काय करतो? बॉडीचं टेम्परेचर चेक करत असतो. तर आपण आता हे थर्मोमीटर ऑन करूया. हे बघा मी आता याला ऑन करतोय आणि आता महेशच्या बॉडीचं टेम्परेचर आपण चेक करणार आहोत. यस, हे बघा आता ही जी व्हॅल्यू आली आहे महेशच्या बॉडीचं टेम्परेचर आपण मोजलंय. तर ही व्हॅल्यू आपली आपल्याकडे 36.1 डिग्री सेल्सिअस. आलं लक्षात? म्हणजे याच्या बॉडीचं टेम्परेचर किती आहे? 36.1. ॲक्युरेट 37 हे कधीही नसतं, येऊही शकतं. हे 37 जे आहे ती ॲव्हरेज व्हॅल्यू असते. त्याच्या प्लस मायनस 1-2 होऊ शकतं. तर याच्या बॉडीचं टेम्परेचर आलं 36.1 डिग्री सेल्सिअस. आलं लक्षात? तर हे आहे थर्मोमीटर. याच्या मदतीने आपण आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेजर करत असतो.